Hi students, in this video we learn about the name of unit is human body and organ system. Last time we understood about cell and cell organelles. Now we can learn about human body and organ system. याआधी आपण सेल अँड सेल ऑर्गनेल्स या युनिटची माहिती घेतली होती, ते आपण समजून घेतलं होतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ह्यूमन बॉडी अँड ऑर्गन सिस्टीम हे युनिट समजून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या इयत्तेमध्ये 6वी 7वी या इयत्तेमध्ये आपण काही ऑर्गन सिस्टीम अभ्यासल्या होत्या. तुम्ही आठवण्याचा प्रयत्न करा. इयत्ता 6वी मध्ये तुम्ही ह्यूमन स्केलेटन आणि स्किन सिस्टीम अभ्यासली होती. पुढे पुन्हा इयत्ता 7वी मध्ये जर तुम्ही काय शिकला होतात हे आठवण्याचा प्रयत्न केलाच तर इयत्ता 7वी मध्ये तुम्ही डायजेस्टिव्ह सिस्टीम आणि मस्क्युलर सिस्टीम ह्या 2 सिस्टीम तुम्ही अभ्यासल्या होत्या. त्याचप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा इयत्ता 8वी मध्ये सुद्धा काही ऑर्गन सिस्टीम दिले आहेत. त्या ऑर्गन सिस्टीमचं स्ट्रक्चर आणि फंक्शन आपल्याला समजून घ्यायचे आहेत. आपण सुरुवात करूया. काही प्रश्न दिले आहेत ते आपण समजून घेऊया. पहिला प्रश्न, फ्रॉम व्हॉट द ऑर्गन्स अँड ऑर्गन सिस्टीम्स आर मेड अप. ऑर्गन आणि ऑर्गन सिस्टीम ह्या कशापासून बनलेल्या असतात तर आपण याआधीच समजून घेतले आहेत. सेल अँड सेल ऑर्गनेल्स ह्या युनिटमध्ये तुम्हाला थोडंसं मी एक्सप्लेन केलं होतं. ऑर्गन्स जे असतात ते सेलपासून बनलेले असतात. तर एकसारखं कार्य करणाऱ्या अनेक पेशी सेल एकत्र येऊन टिश्यूज तयार होतात. तसेच एकसारखंच कार्य करणाऱ्या फंक्शन करणाऱ्या अनेक टिश्यू एकत्र येऊन ऑर्गन तयार होते आणि एकसारखंच फंक्शन करणारे अनेक ऑर्गन एकत्र येऊन एक ऑर्गन सिस्टीम तयार होते आणि त्यानंतर एकसारखंच फंक्शन कार्य करणारे अनेक ऑर्गन सिस्टीम एकत्र येऊन ॲनिमल बॉडी ही तयार होत असते. हे आपल्याला माहिती आहे. याआधी आपण हे समजून घेतलं आहे. दुसरा प्रश्न, विच ऑर्गन सिस्टीम आर प्रेझेंट इन ह्यूमन बॉडी. याआधी आपण समजून घेतलं ह्यूमन बॉडीमध्ये कोणकोणत्या प्रकारच्या ऑर्गन सिस्टीम आहेत. जसे की आपण आधीच बघितलं, स्केलेटन सिस्टीम असेल, त्याच्या मस्क्युलर सिस्टीम असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, अशा अनेक प्रकारच्या ऑर्गन सिस्टीम ह्या ह्यूमन बॉडीमध्ये प्रेझेंट असतात.
In the last class, we have studied some characters of living organisms. All the vital processes which are essential properties of living beings are collectively called as life processes. लाईफ प्रोसेसेस म्हणजे काय? तर या आधीच्या इयत्तेमध्ये आपण समजून घेतलं आहे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सचे कॅरेक्टर्स असतात आणि मग ह्या ज्या काही जैविक प्रक्रिया असतात, व्हायटल प्रोसेसेस विच आर इसेन्शियल प्रॉपर्टी ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स, आणि मग जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे त्याच्यामध्ये ह्या प्रॉपर्टीज आवश्यक असतात, म्हणजे ह्या प्रोसेसेस आहेत त्या आवश्यक असतात. कोणत्या प्रोसेसेस? तर आपल्याला माहिती आहे रेस्पिरेशन्स असतील, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम असेल, त्यांचं ग्रोथ असेल, त्याच्यानंतर फूड एडिसिंग असेल, अशा सम काही ज्या काही प्रॉपर्टीज असतात त्या इसेन्शियल असतात. आणि मग अशा प्रकारच्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या ऑलवेज त्या ठिकाणी घडत असतात आणि मग त्यालाच एकत्रितपणे लाईफ प्रोसेसेस असे म्हणतात. पुन्हा एक क्वेश्चन्स या ठिकाणी आपण समजून घेऊया. which processes occur in our body during sound sleep? आपण जेव्हा गाढ झोपेत असतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये कोणकोणत्या ऑर्गन सिस्टीम ह्या कार्यरत असतात, फंक्शन्स त्यांचं सुरू असतं. तर आपल्याला माहिती आहे चांगलंच, आपण झोपेत जरी असलो तरी नर्वस सिस्टीम असेल, ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, रेस्पिरेटरी सिस्टीम असेल, तर अशा प्रकारच्या ह्या ऑर्गन सिस्टीम ह्या त्यांच्या प्रोसेसेसमध्ये असतात, ते फंक्शन्स त्यांचं नेहमीच सुरू असतं. सेकंड, विच लाईफ प्रोसेसेस ऑकर कंटिन्युअसली इन अवर बॉडी? आपल्या बॉडीमध्ये अशा कोणकोणत्या प्रोसेसेस आहेत, कोणकोणत्या ऑर्गन सिस्टीम आहेत की त्या ऑलवेज कार्य करत असतात? तर जशा ब्लड सर्क्युलेटरी सिस्टीम असेल, रेस्पिरेशन असेल, नर्वस सिस्टीम असेल, तर अशा प्रकारच्या जे काही प्रोसेसेस आहेत त्या कंटिन्युअसली त्या ठिकाणी सुरू असतात. डिफरंट ऑर्गन्स इन आवर बॉडी आर वर्किंग इन ग्रुप so as to smoothly carry out various life processes. These life processes takes place in various steps. Specific organs carry out the specific steps. आपल्याला माहिती आहे जे काही स्पेसिफिक ऑर्गन्स असतात ते स्पेसिफिक स्टेप्स म्हणजे स्पेसिफिक कार्य त्या ठिकाणी करत असतात. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं एक छोटासा ऑर्गन आपण बघितला हार्ट, तर हार्टचं काय आहे, तो एक ऑर्गन आहे आणि त्याचं एक स्पेसिफिक फंक्शन्स आहेत, स्पेसिफिक स्टेप्स आहेत. म्हणजे ते काय ब्लड प्युरिफाय म्हणजे ब्लड सप्लाय करण्याचं काम ते करत असतं. म्हणजे जसं मोटरसारखं ते पंपिंगचं काम करत असतं. म्हणजे स्पेसिफिक ऑर्गन कॅरी आउट द स्पेसिफिक स्टेप्स. ग्रुप ऑफ ऑर्गन्स वर्किंग टुगेदर टू परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन इज कॉल्ड ॲज ऑर्गन सिस्टीम. याआधी आपण समजून घेतलं की ऑर्गन सिस्टीममध्ये एकसारखंच काम करणारे अनेक ऑर्गन्स हे एकत्र येऊन ते स्पेसिफिक फंक्शन्स त्या ठिकाणी कॅरी आऊट करतात आणि त्याला ऑर्गन सिस्टीम असे म्हणतात. यानंतर आपण पुन्हा ते समजून घेणारच आहोत की स्पेसिफिक ऑर्गन सिस्टीम ज्या असतात ते काय काम करतात. जसं की रेस्पिरेशन सिस्टीम ही स्पेसिफिक ऑर्गन सिस्टीम आहेत. मग त्याच्यामध्ये जे काही फंक्शन्स आहेत ते एकसारखंच आहेत. म्हणजे प्रत्येक ऑर्गन्स हे ग्रुपमध्ये येऊन एकसारखंच ते फंक्शन्स करत असतात. ते आपण नंतर समजून घेऊया व्यवस्थित. व्हेरियस ऑर्गन सिस्टीम्स लाईक डायजेस्टिव्ह, रेस्पिरेटरी, सर्क्युलेटरी, नर्वस, एक्सक्रिटरी, रिप्रोडक्टिव्ह, स्केलेटल, मस्क्युलर एटसेट्रा आर फंक्शनिंग इन आवर बॉडी. आपल्या बॉडीमध्ये अशा अनेक प्रकारच्या ऑर्गन सिस्टीम असतात आणि त्या नेहमीच त्यांचं फंक्शन्स त्या करत असतात, त्यांचं कार्य त्या करत असतात. तसेच विच डिफरंट ऑर्गन्स परफॉर्म द फंक्शन ऑफ ब्रिदिंग इन द बॉडी ऑफ ॲनिमल्स. पण आपल्याला माहिती आहे वेगवेगळ्या प्रकारच्या ॲनिमल्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ऑर्गन्स हे ब्रिदिंगसाठी कार्यरत असतात. जसं ह्युमन बॉडीमध्ये लंग्स असेल, ट्रॅकिया असेल, त्याच्यानंतर ब्रॉन्काइल्स असतील,
अशा अनेक प्रकारचे ऑर्गन्स, नोज असेल तर हे ब्रिदिंगसाठी काम करत असतात, कार्यरत करत असतात. तर असेच ऑर्गन हे फिशेसमध्ये असतील का? तर नाहीत. जर ॲनिमल आपण विचार केला तर ह्युमन बॉडीमध्ये जे ब्रिदिंग आहे ते वेगवेगळ्या ऑर्गनने होत असतं. तर फिशेसमध्ये तेच फंक्शन्स हे वेगळ्या ऑर्गनने होत असतं. ते जर आपण विचार केला तर फिशेसमध्ये गिल्स असतात. तर गिल्सच्या साह्याने ते ब्रिदिंग करत असतात. तसेच तुम्ही ॲम्फिबियन्स बघितलेत. फॉर एक्झाम्पल फ्रॉग जर बघितला तुम्ही तर तो वॉटर ॲज वेल ॲज लँड या दोन्ही ठिकाणी तो राहत असतो. मग ते ब्रिदिंग करत असताना ऑर्गन हा सेम असेल का ब्रिदिंगसाठी? तर नाही. फ्रॉग जेव्हा वॉटरमध्ये असतो तेव्हा तो गिल्सच्या साह्याने ब्रिदिंग करत असतो आणि जेव्हा तो लँडवर असतो तेव्हा तो लंग्सच्या साह्याने ब्रिदिंग करत असतो. म्हणजे अशा प्रकारे वेगवेगळ्या ॲनिमल्समध्ये ब्रिदिंगसाठी जे काय वापरले की ब्रिदिंगचं फंक्शन्स करणारे जे ऑर्गन्स असतात ते वेगवेगळे असतात. एनर्जी इज इसेन्शियल टू ऑपरेट ऑल द लाईफ प्रोसेसेस इन ह्युमन बॉडी. एनर्जी प्रोडक्शन occurs within the cells. Cells need the supply of soluble nutrients and oxygen for this purpose. This supply takes place with the help of respiratory and circulatory system. Respiration is carried out through following 3 steps. बघा, ह्या सगळ्या ज्या लाईफ प्रोसेसेस आहेत, रेस्पिरेटरी सिस्टीमद्वारे होणारी असेल, सर्क्युलेटरी सिस्टीमद्वारे होणारी असेल, डायजेस्टिव्ह सिस्टीमद्वारे होणारी असेल, तर ह्या सगळ्या प्रोसेसेस होण्यासाठी एनर्जी ही इसेन्शियल असते. जर एनर्जी जर नसेल तर ह्या प्रोसेसेस ऑपरेट होणार नाहीत आणि मग हे जे काय एनर्जी प्रोडक्ट करण्याचं काम हे सेलमध्ये होत असतं. जसं आपण बघितलं सेलमध्ये आणि सेल ऑर्गनेल्स बघितलं तर मायटोकॉन्ड्रिया हे जे एक ऑर्गनेल्स होते तर ते काय करीत होते? तर ते स्वतःच ते त्याला आपण पॉवर हाऊस ऑफ एनर्जी असं सुद्धा म्हटलं होतं. म्हणजे ते एनर्जी प्रोडक्ट म्हणजे ते स्टोअर करत असतं. तर ते आपण बघितलं, ते सेलमध्ये आपण ते समजून घेतले होते. रेस्पिरेशन्स हे 3 प्रकारे होत असतं. त्याच्यातला पहिला प्रकार एक्सटर्नल रेस्पिरेशन. एक्सटर्नल रेस्पिरेशन्स पुन्हा 2 प्रकारे होतं. पहिलं आहे ते इन्स्पायरेशन किंवा त्याला इनहेलेशन म्हणतात. इन्स्पायरेशन्स काय समजून घेऊया आपण. एअर इज टेकन इन थ्रू नोज अँड सेंड टुवर्ड्स द लंग्स थ्रू ट्रॅकिया. बघा, इन्स्पिरेशन किंवा इनहेलेशन्स म्हणजे काय? तर एअर आहे ते नाकावाटे घेऊन, नोजच्या साह्याने घेऊन ते लंग्सपर्यंत जात असते थ्रू ट्रॅकिया. म्हणजे बघा इथं या डायग्राम्समध्ये हा ट्रॅकिया दाखवला आहे ह्या इथे आणि ह्या इथं नेझल कॅव्हिटी आहेत. म्हणजे या नाकाच्या साह्याने ते ट्रॅकियातनं लंग्सपर्यंत एअर जात असते. त्यालाच इन्स्पायरेशन्स असे म्हणतात. त्याच्यानंतर दुसरं आहेत एक्सपायरेशन्स किंवा त्याला एक्सहेलेशन असे म्हणतात. ऑक्सिजन फ्रॉम द इन्स्पायर्ड एअर गोज इनटू ब्लड. ब्लड कॅरीज द कार्बन डायऑक्साईड फ्रॉम व्हॅरियस पार्ट्स ऑफ बॉडी टुवर्ड्स लंग्स. धिस एअर इज गिवन आउट बाय एक्सहेलेशन्स. बघा, आपल्याला माहिती आहे जे ऑक्सिजन आहेत ते लंग्समधून ब्लडच्या साह्याने इतर ऑर्गनपर्यंत जाते आणि इतर ऑर्गनपर्यंत, इतर सेलपर्यंत गेल्यानंतर त्या ठिकाणी ते यूज होऊन त्याची काही प्रोसेसेस होऊन कार्बन डायऑक्साईड तयार होतं आणि ते कार्बन डायऑक्साईड पुन्हा ब्लडच्या साह्याने लंग्सपर्यंत येत असते. त्यालाच एक्सपायरेशन्स असे म्हणतात किंवा त्याला एक्सहेलेशन असे म्हणतात. बोथ ऑफ these processes
occurring with the help of lungs are collectively called as external respirations. ह्यालाच एक्सटर्नल रेस्पिरेशन्स असे म्हणतात. दुसरं आहे इंटरनल रेस्पिरेशन्स. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल अँड टिश्यू. बघा पुन्हा एकदा सांगतो. एक्सटर्नल रेस्पिरेशन्स. एक्सचेंज ऑफ गॅसेस बिटवीन सेल्स अँड टिश्यूज फ्लुइड इज कॉल्ड as internal respirations. Oxygen moves from blood into tissue fluid and carbon dioxide moves from tissue fluid into blood. म्हणजे हे इंटरनल रेस्पिरेशन्स आहेत, म्हणजे ते आतल्या आपल्या शरीराच्या आतल्या आत घडत असते. म्हणजेच इंटरनल रेस्पिरेशन्स हे त्या ब्लडमधून त्या सेलपर्यंत जाणे आणि त्या सेलपासून पुन्हा जे काही कार्बन डायऑक्साईड आहेत ते पुन्हा ब्लडपर्यंत येणं, अशा प्रकारचं जे काही रेस्पिरेशन होतं त्याला इंटरनल रेस्पिरेशन्स असे म्हणतात. आणि तिसरं आहे सेल्युलर रेस्पिरेशन. डिझॉल्व न्यूट्रिएंट्स लाईक ग्लुकोज आर स्लोली बर्न्ड, oxidized with the help of oxygen, and energy is released in the form of ATP. Waste materials like CO2 and water vapors are produced during these processes. Cellular respirations can be summarized as follows. बस सेल्युलर रेस्पिरेशन्स जे आहेत ते सेलमध्ये घडत असते. म्हणजे एकदा इंटरनल रेस्पिरेशन झाल्यानंतर ब्लडमधून ऑक्सिजन हे त्या सेलपर्यंत गेल्यानंतर त्या सेलच्या आतमध्ये सेलच्या इंटरनल ऑर्गनल्स जे असतात त्याच्यामध्ये ही प्रोसेसेस होत असते. जे काही ग्लुकोज घेतलेलं असतं ऑक्सिजनच्या साह्याने ऑक्सिजनमधून, तर ते ग्लुकोज आहेत ते ऑक्सिडाईज होते आणि मग त्या ग्लुकोजपासून ATP नावाची एनर्जी ही फॉर्म होत असते. ATP नावाची एनर्जी ही तयार होत असते आणि ATP ही एनर्जी तयार झाल्यानंतर त्या ठिकाणी जे काही वेस्ट मटेरियल्स आहेत, कार्बन डायऑक्साईड असेल किंवा वॉटर वेपर्स असतील, ते पुन्हा त्याच्यामधून ते ब्लडपर्यंत ते पुन्हा पाठवत असतात. तर अशा प्रकारची प्रोसेस आहे त्याला सेल्युलर रेस्पिरेशन्स असे म्हणतात. आता सेल्युलर रेस्पिरेशन्स कसे घडते बघा, या तिथं दाखवलेलं आहेत. C6H12O6 + 6O2 म्हणजेच हे ग्लुकोज आहेत. ग्लुकोज इज रिॲक्ट विथ ऑक्सिजन, म्हणजे त्या ग्लुकोजची रिॲक्शन ही ऑक्सिजन बरोबर होते. तेव्हा कार्बन डायऑक्साईड वेस्ट मटेरियल तयार होतं, वॉटर वेपर्स त्या ठिकाणी तयार होतात आणि ATP नावाची एनर्जी ही क्रिएट होत असते. म्हणजेच CO2 आणि जे H2 आहेत, जे काही वॉटर वेपर्स आहेत ते वेस्ट मटेरियल्स आहेत आणि एनर्जी त्या ठिकाणी तयार होतं. आणि मग हे जे काही वेस्ट मटेरियल्स आहेत CO2 आणि वॉटर वेपर्स ते पुन्हा बाहेर पाठवले जातात. तर पुन्हा एकदा तुम्हाला तिन्ही सिस्टीम मी सांगतो. एक्सटर्नल रेस्पिरेशन्स म्हणजेच काय, तर आपल्या नोजपासून ट्रॅकियाच्या सहाय्याने जे एअर आहेत ते लंग्सपर्यंत पाठवणं आणि लंग्सपर्यंत आलेलं जे काही वेस्ट मटेरियल आहेत ते पुन्हा नोजच्या सहाय्याने बाहेर पाठवणं, त्याला एक्सटर्नल रेस्पिरेशन्स असे म्हणतात. म्हणजेच ही जी प्रोसेस आहे ती फक्त नोज, ट्रॅकिया आणि लंग्स, ट्रॅकिया आणि नोज ह्या ऑर्गन्सपर्यंत ती मर्यादित आहेत. दुसरं आहे ते इंटरनल रेस्पिरेशन्स. इंटरनल रेस्पिरेशन्स हे त्या लंग्सपासून ब्लडच्या साह्याने जे काही न्यूट्रिएंट्स असतील ते सेलपर्यंत, टिश्यूपर्यंत घेऊन जाणे आणि टिश्यूपासून किंवा सेलपासून पुन्हा लंग्सपर्यंत आणणे, त्याला इंटरनल रेस्पिरेशन असे म्हणतात. आणि तिसरं आहे ते सेल्युलर रेस्पिरेशन्स. आणि मग ह्या तिसऱ्या रेस्पिरेशन्समध्ये प्रत्यक्ष त्या ऑक्सिजनद्वारे, त्या ब्लडद्वारे जे काही न्यूट्रिएंट्स असतील, ग्लुकोज असेल, त्याची प्रोसेस होते, एनर्जी तयार होते आणि वेस्ट मटेरियल पुन्हा त्या ठिकाणी
सेलपर्यंत म्हणजेच त्या ब्लडपर्यंत आणण्याचं काम ह्याच्यामध्ये होत असते. म्हणजे सेल्युलर रेस्पिरेशन्स हे जे रेस्पिरेशन्स आहे ते फक्त सेलमध्येच घडून येत असते. तर अशा प्रकारे आपण थोडक्यात ह्या रेस्पिरेशन सिस्टीमच्या ज्या तिन्ही स्टेप्स आहेत त्या तिन्ही स्टेप्स आपण समजून घेतल्या आहेत. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजेच जे रेस्पिरेटरी सिस्टीम्स आहेत त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन्स आपल्याला समजून घ्यायचं आहेत. त्याचं स्ट्रक्चर आणि फंक्शन्स आपण या नंतरच्या व्हिडिओत आपण समजून घेऊया. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात.